अचानक पाहुणे घरी आले तर जास्त प्रमाणामध्ये खीर कशी बनवायची त्याचं अचूक प्रमाणामध्ये इथे मी अगदी मलाईदार आणि खूप जास्त टेस्टी अशी तांदळाची खीर बनवलेली आहे। इथे मी व्हिडिओमध्ये 10 जणांसाठी तांदळाची खीर कशी बनवायची त्याचं अचूक प्रमाण दिलेलं आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे आपल्याला खीर बनवण्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे, जाड बुडाचंच भांडं घ्यायचं। याने काय होतं, दूध खाली लागत नाही किंवा करपत नाही। इथे मी 10 जणांसाठी खीर बनवत आहे ना, त्यासाठी बरोबर 1.5 लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे। तर हे दूध आहे ना, ते शक्यतो आपण म्हशीचं किंवा फुल क्रीम दूध घ्यायचं आहे, जेणेकरून आपली खीर ही अगदी मलाईदार तयार होईल। इकडे मी दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि ते मेजरिंग कपने बरोबर 3/4 कप इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। खिरीसाठी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तांदळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं, त्यामुळे अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे। बघू शकता या पाण्यामध्ये या तांदळाचा स्टार्च गेलेला आहे। अशाच पद्धतीने 2-3 वेळा मी हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तांदूळ टाकून घेत आहे आणि आपल्याला हा तांदूळ बारीक करून घ्यायचा आहे। तांदूळ बारीक करण्या अगोदर इथे मी 5-6 चमचे पाणी ओतलेलं आहे आणि आता हे बारीक करून घेऊया। बारीक करताना ऑन ऑफ मोडवरती करायचं आणि अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे आपण इडलीसाठी ज्यावेळेस तांदूळ बारीक करतो ना, त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं ठेवायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने इथे मी कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे। तोपर्यंत इकडं दूधही गरम झालेलं आहे। दूध गरम झालं की अशा पद्धतीने साय येते, त्यामुळे आपण हलवत राहायचं आहे आणि एकदा काही दूध उकळलं की आपण जे बारीक करून घेतलेले तांदूळ आहेत ना, ते टाकायचे आहेत। दूध उकळल्यानंतरच हे तांदूळ टाकायचे, नाहीतर याच्या जास्त गुठळ्या होतात। तर इथे पद्धतीने हे तांदूळ टाकले ना, अगदी खालीपासून हलवायचं आहे, नाहीतर काय होतं, तांदळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं आणि हे तांदूळ आहेत ना, ते खाली चिकटले जातात। त्यानंतर इथे मी 15 ते 20 केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत। हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याने या खीरला छान कलरही येतो आणि केशर हेल्दीही असतं। त्यानंतर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि चारोळे घेतलेले आहेत, त्याही टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता केशरचा हलकासा कलर या दुधामध्ये किंवा खिरीमध्ये उतरलेला आहे आणि थोड्या थोड्या वेळानंतर अगदी खाली असं हलवून घ्यायचं आहे आणि ही खीर 10 मिनिटे छान अशी मी शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धा कप याच्यामध्ये साखर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आणि एक 12 ते 13 मिनिटानंतर इथे आपली ही खीर छान अशी मलाईदार आणि दाटसर तयार झालेली आहे। इथे ही खिरीची कन्सिस्टन्सी आहे ना, ती अगदी परफेक्ट आहे। याच्यापेक्षा जर घट्ट केली तर ही खीर थंड झाल्यानंतर खूप जास्त घट्ट होते। त्यानंतर इथे मी 1 छोटा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे। वेलची पावडर शेवटी टाकायची, म्हणजे याचा छान असा वास या खिरीमध्ये येतो। वेलची पावडर मिक्स करून 1 ते 2 मिनिटे खीर आणखी आपण शिजवून घेऊया आणि इथे आपली तांदळाची मलाईदार आणि टेस्टी खीर तयार झालेली आहे। बघू शकता याचा कलरही अगदी छान सुंदर आलेला आहे आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होते। तुम्हाला थोडंसं कमी जास्त टायमिंग लागू शकतं। इथे गॅसवरती किंवा जे आपण भांडं घेतलेलं आहे ना, त्याच्यावरती हे पूर्णपणे अवलंबून आहे। या स्टेजला आता मी गॅस बंद करते आणि ही खीर आपण पुरी बरोबर तसं चपाती बरोबरही खाऊ शकतो आणि इथे मी खीर सर्व करत आहे। त्याच्यावरती डेकोरेशनसाठी पिस्ता ठेवलेले आहे। या वाटीने बरोबर 15 वाटे ही खीर तयार होते। इथे आपण 10 लोकांसाठी बनवत आहे, पण आपण नेहमी वाढीव प्रमाण बनवत असतो। मस्त अशी आपली ही तांदळाची मलाईदार टेस्टी खीर तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।